विद्यार्थी मित्रांनो, आय नो की ज्यांची फायनान्शियल कंडिशन इतकी जास्त खास नसेल ओके, तरी हा व्हिडिओ बघत असतील ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ खास असणार आहे ओके. कारण यामध्ये मी काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून मॅनेजमेंट कोटामधून पण तुम्ही जे ते ऍडमिशन घेऊ शकता आणि कमी कॉस्टमध्ये ते पण ओके. ते कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगतो. आणि जर असे विद्यार्थी बघत असतील की त्यांना खरंच अत्यंत गरज आहे आणि यावर्षी जे ते ऍडमिशन जे ते कोणत्याही हालतमध्ये घ्यायचंच आहे, मार्क्स इतके चांगले आले नाही ओके, तर त्या विद्यार्थ्यांसाठी पण हा व्हिडिओ जे ते सोने पे सुहागा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मॅनेजमेंट कोटाचं तुम्ही नाव नक्कीच ऐकलं असेल ओके. बरेचसे तुमचे मित्र असतील, फ्रेंड्स असतील, फॅमिली असतील, ते पण बोलत असतील कमी पर्सेंटाईल मॅनेजमेंट कोटाने घेऊन घेऊ ओके. रिलेटिव्ह असतील कोणी, म्हणजे तुमचे सिनियर्स वगैरे, ते बोलतील अरे माझं तर ऍडमिशन मॅनेजमेंट कोटाने झालं ओके, मला तर एवढं काही पर्सेंटाईल पण नसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कधी होतं तर बघा, तर तुम्ही सर्वात आधी जे ऑप्शन फॉर्म फिलिंग करता ओके, म्हणजे तुम्ही सीईटी देता ओके. स्टार्टिंग करून सीईटी देता, रिझल्ट येतो, त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते, फायनल मेरिट लिस्ट येते, त्यानुसार तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवता, कॉलेजची लिस्ट अपलोड करता. पर्सेंटाईल इतकी चांगली नसते म्हणून चांगलं कॉलेज भेटत नाही ओके, आणि जे कॉलेज भेटतं त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं मन होत नाही ओके. तर तुम्ही एक काम करता विद्यार्थी मित्रांनो, अशा स्थितीमध्ये तुम्ही बोलता अरे सोडा ही झंझट ओके. ज्यांची फायनान्शियल कंडिशन वेल टू डू असते, म्हणजे ठीकठाक असते, ते काय करता फायनली जे ते जाऊन कोणत्या कॉलेजमध्ये जे पण त्यांचं मनपसंत कॉलेज असतं ओके. तर असं नाही विद्यार्थी मित्रांनो की सगळ्याच कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा ही प्रोसेस असते. पण हा मी तुम्हाला सांगतो की जर 100 कॉलेजेस असतील, 100 पैकी जे ते 80 to 85 कॉलेजेसमध्ये ही प्रोसेस असते ओके. म्हणून गव्हर्नमेंट कॉलेज, सीओईपी किंवा पीएसएटी वगैरे अशा कॉलेजमध्ये जाऊ नका मॅनेजमेंट कोटासाठी, तिथे असतील तुम्हाला ओके. तर जे पण प्रायव्हेट कॉलेजेस असतील मोस्टली, तर त्या कॉलेजमध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा असतो, तिथे जाऊन तुम्ही मॅनेजमेंट कोटासाठी अप्लाय करू शकता ओके. त्यांना तुमची डिटेल्स द्या की काय काय तुम्हाला नेमकं जे ते पर्सेंटाईल किती वगैरे, तर त्यानुसार ते तुम्हाला सजेस्ट करतील. आता ते एक प्राइस तुमच्या समोर ठेवतील की हे बघा, जर तुमचं कॅपराऊंड थ्रू ऍडमिशन नसेल झालं तर विद्यार्थी मित्रांनो कॉलेजला जे ते खर्च वगैरे तुमचा उचलावा लागतो ओके. आणि ते इतकं काही खास नसतं ओके, म्हणजे कॉलेज धरा की कोणी पण धरा ओके, तर फ्रीमध्ये तर कोणी आपलं काम करणार नाही ओके. त्यांना जे ते याचा गव्हर्नमेंटकडनं याचे पैसे वगैरे येत नाही, कारण तुम्ही कॅपराऊंड थ्रू जे ते येत नाही. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, त्या स्थितीमध्ये ते तुम्हाला ऍडमिशन तर देऊन देतात, पण ते तुमच्याकडनं चार्ज करतात डोनेशन ओके. आणि डोनेशन किती असतं विद्यार्थी मित्रांनो, एखादी प्रायव्हेट कॉलेज असेल 1 लाख जर कोणत्या कॉलेजची फीज असेल, तर विद्यार्थी मित्रांनो ते तुमच्याकडनं डोनेशनच 1 लाख घेतील, 1.5 लाख घेतील, 2 लाख घेतील ओके. जर तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये जाल तर म्हणजे 5 लाख, 6 लाख, 10 लाख, 14 लाख, म्हणजे 20-20 लोकांपर्यंत पण डोनेशन वगैरे मी बघितलं आहे ओके. तर त्याचं कॉलेजचं नाव वगैरे रिव्हील करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही, पण असे कॉलेजेस असतात, थोडा रिसर्च केल्यावर तुम्हाला समजेल ओके. तर मग तिथे तुम्ही जे ते हे करू शकता ओके, म्हणजे बार्गेनिंग करू शकता की कमी करा वगैरे ओके. तर असं काही असेल तर नक्कीच भेटेल. आणि जर तुम्हाला इन्स्टिट्यूट राऊंड असेल आणि त्याच्यामध्ये जे एखादी वॅकंट सीट असेल, तर त्या ठिकाणी जे तुमचं ऍडमिशन जे ते करून देता ओके. हे मी तुम्हाला सांगितलं, ज्यांना जे ते कमी बजेटमध्ये कॉलेज पाहिजे ते इन्स्टिट्यूट राऊंडसाठी अप्लाय करा, स्पॉट राऊंडसाठी करा, ते तुमचं काम करून देतील. मॅनेजमेंट कोटासाठी तुमच्याकडनं जे ते हाय फीज चार्ज केली जाईल. एवढंच नाही, फक्त डोनेशनवर तुमचं काम थांबणार नाही, तर 4 वर्षांसाठी जे पण कॉलेजची फीज असेल, 1 लाख असेल, 1.5 लाख असेल पर इयर, तेवढी पूर्ण फीज तुम्हाला पे करावी लागेल ओके. त्यानंतर तुमचा रूमचा खर्च वेगळा, मेसचा खर्च वेगळा, क्लासेसचा खर्च वेगळा ओके, राहायचा खायचा ट्रॅव्हलिंग सगळं खर्च तो वेगळा राहतील ओके विद्यार्थी मित्रांनो. तर हे होतं मॅनेजमेंट कोटाबद्दल इन्फॉर्मेशन. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मॅनेजमेंट कोटामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे का नाही, आणि घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये येस टाईप करून किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा ओके. त्यावर मी पण तुम्हाला थोडे ट्रिक्स वगैरे शेअर करेल, जे तुम्हाला डायरेक्टली इथे युट्यूबवर नाही करू शकत ओके विद्यार्थी मित्रांनो. तर बस आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर काउन्सिलिंगसाठी अप्लाय करायचं असेल, मॅनेजमेंट कोटापर्यंत जायचं नसेल, तर काउन्सिलिंगमध्ये अप्लाय करा. मी स्वतः तुमची अशी कॉलेजची लिस्ट बनवून देईल, कमी पर्सेंटाईलमध्ये पण एक चांगलं कॉलेज तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग भेटेल. बस आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कॉलेजची लिस्ट डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.